नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण शांतेची कथा ऐकली, रामाची बहीण शांताईची कथा ऐकली आणि ती रामजन्मासाठी कशी कारणीभूत ठरली. ईश्वरी रचनाच विलक्षण असते आणि या ईश्वरी रचनेतून रामाचा जन्म होणार आहे आणि मग पुढे प्रभू रामचंद्र विष्णूचा अर्धा भाग, अर्धी शक्ती घेऊन जन्माला येणार आहेत. ही सगळी कथा पुढे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. पण ही सगळी रामकथा ज्या वाल्मिकींनी लिहिली, त्या वाल्मिकींना ही रामकथा लिहिण्याची प्रेरणा कुठून झाली हे समजलं पाहिजे. ज्याचा रामायणात उल्लेख आहे, वाल्मिकी रामायणामध्ये, ही प्रेरणा कुठून झाली. मुळात लिहिली का हा प्रश्न आहे. म्हणजे लिहिली की सांगितली. कारण आत्तापर्यंतच्या कोणत्याही पुराणाच्या विषयीच्या कथा आपण ऐका, सूत सांगतात, शौनकादी ऋषी सांगतात, मग अजून ती पुढे कोणी जरी कुणाला सांगतं, कोणीतरी कुठल्या तरी यज्ञात ती कथा कोणाला तरी सांगत असतं, तेव्हा तिसरा तिथे ऐकत असतो. मग तो ऐकणारा सांगतो की मी अमुक अमुक यज्ञात ही कथा ऐकली आहे, ती तुम्हाला सांगतो, ती ऐका. मग शुक सांगतात. हे असं सगळं चालतं. म्हणजे आपण भागवत कथेत असंच पाहिलं ना, की यांनी त्याला, त्यांनी त्याला, त्यांनी त्याला सांगितली, लक्षात ठेवली, पुढे आली, अशी ती सगळी कथा. मग रामायण असो, महाभारत असो, भागवत असो, कोणतं पुराण असो, या कथा अशाच पुढे सांगत सांगत, लक्षात ठेवत, त्या पसरवत आलेल्या आहेत. या कथेचे मूळ निर्माते वाल्मिकी असले तरीही, म्हणजे मी सांगतोय ना, या कथेचे मूळ निर्माते वाल्मिकी असले तरीही ही कथा भारतभर पोहोचविण्याचं श्रेय जातं दोघांना. भारतभर पोहोचविण्याचं श्रेय जातं दोघांना. आणि ती दोघं म्हणजे लवकुश. पुत्र सांगती चरित पित्याचे, ज्योतीने तेजाची आरती. है ना. स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती. हे ऐकलं ना आपण. तसं आहे. या दोघांनी ती कथा भारतभर पोहोचवली, अगदी भारतभर पोहोचवली. सगळ्या ठिकाणी गात गात आपल्या मधुर आवाजात दोन सुंदर मुलं जेव्हा आपल्याच पित्याचं चरित्र सांगत, माहीत नसताना हे विशेष, आपल्याच पित्याचं चरित्र सांगत सगळीकडे फिरायचे, काही प्रश्न विचारत फिरायचे. सीतेच्या वेळेला तर फार भावूक होऊन ते काही प्रश्न विचारायचे. आणि मग सगळ्या जगाला, या सगळ्या भारताला या कथेचं वेड लागलं. ह्या कथा पसरविण्याचं श्रेय जातं ते लवकुशांना आणि ही कथा निर्मितीचं श्रेय जातं ते वाल्मिकींना. वाल्मिकींना ही कथा लिहायचं कसं सुचलं असावं. या सगळ्यामध्ये एक मोठी व्यक्ती आहे, ती म्हणजे नारद. नारदांना हे फार नाद आहे, लोकांना करायला लावणे. चांगल्या नारदांचं काम कळ लाव्या नारद नाहीये ना, तो कळीचा नारद आहे, लक्षात ठेवा. आपण उगाच कळ लाव्या नारद म्हणतो. नारद कळ लाव्या नाहीये, कळीचा नारद आहे. कळीचा मुद्दा कोणता आहे हे नारदांना पक्क कळतं, अगदी पक्क कळतं. कोणतं बटन दाबलं की दार उघडतं, कोणती कळ दाबली की सगळं खुलं होतं, हे नारदांना चांगलं ठाऊक असतं. नारदांना कळीचा मुद्दा माहीत असतो, म्हणून कळीचा नारद, कळलाव्या नव्हे. सगळ्या जगासाठी आवश्यक काय आहे याची जाणीव नारदांना होती आणि नारदांनीच वेगवेगळ्या ऋषींना या सगळ्या पुराणांच्या, हरिकथेच्या, भागवत कथांच्या, देवांच्या कथांची निर्मिती करायला भाग पाडलंय. का करायला लावलंय असं? त्याचं कारण असं आहे की नारदाला हे ठाऊक होतं, हळूहळू हजारो वर्ष लोटणार आहेत आणि हे लोटल्यावरती देवाची कृपा ही प्रत्यक्ष रूपात पृथ्वीवर असणार नाहीये. जरी भगवान श्रीकृष्णाने परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असा शब्द दिला असला तरी युगे युगे पुन्हा पुन्हा यायला देवाला एवढा वेळ मिळेल की नाही हे रामाला, नारदांना ठाऊक होतं. आणि त्यावेळेला आत्मशांती शोधावी कुठे? पाप वाढेल, अनाचार वाढेल, दुष्ट माणसं वाढतील, देवावरचा विश्वास कमी होईल. अशा वेळी आत्मशांती कुठे शोधावी असा प्रश्न जेव्हा देवाच्या भक्तासमोर पडेल, तेव्हा देवाचीच कथा ऐकून त्यांनी मन शांत करून घ्यावं. म्हणूनच आजही रामकथा ऐकताना मन शांत होतं, हरिकथा ऐकताना मन शांत होतं, भागवत कथा ऐकताना मन शांत होतं. पुराणातल्या कोणत्याही कथा जीव लावून ऐका, कान लावून नाही, जीव लावून ऐका, तुम्हाला शांत वाटायला लागेल. नारदांना हे ठाऊक होतं की हे करून घ्यायला पाहिजे, म्हणून नारदांनी
वाल्मिकींच्या कानात सांगितलं की आपल्याला काहीतरी करायला हवं, लिहायला हवं. वाल्मिकी हे हाच विचार करत होते, काहीतरी करायला हवं, लिहायला हवं. आपल्याकडे अशी माणसं अनेक असतात, काहीतरी करायला हवं, काहीतरी करायला हवं, काय करायला हवं तेच कळत नाही. वाल्मिकीही अशाच संभ्रमात होते, काहीतरी करायला हवं पण काय करावं. जंगलामधून वाल्मिकी फिरत असताना क्रौंच पक्षाचं एक जोडपं प्रणयाराधनामध्ये मग्न होतं. एकमेकांशी हितगुज साधत बसलं असेल झाडाच्या फांदीवरती, आणि तेवढ्यात एक दुष्ट शिकारी त्या क्रौंच पक्षाच्या नराची शिकार करतो. बाण लागतो, तो रक्ताळलेला क्रौंच पक्षी खाली पडतो, आणि मग वाल्मिकी प्रचंड चिडतात आणि ज्यानं शिक्षा दिली आहे त्याला भयंकर शाप देतात. सांगतात की अरे दुष्टा, तुला ज्यांच्या प्रणयाची वेळही कळली नाही, ते मधुर क्षणात असताना तू त्यांची हत्या केलीस, तुझ्याही आयुष्यात असे प्रसंग येतील. आणि अचानक वाल्मिकींना याची जाणीव होते की आपण रागात शाप दिलाय खरा, पण जो शाप दिला आहे तो छान काव्यात दिलाय. हे कशाचं द्योतक आहे, कशामुळे घडलं असावं, आणि हाच प्रश्न घेऊन ते पुढे जातात. पुढे भारद्वाज ऋषींची भेट घेतात, आणि भारद्वाज ऋषींना हे सगळं ते सांगतात की असं असं घडलंय, माझ्या तोंडून काव्य काय येतंय मला माहित नाही. भारद्वाज ऋषी हसतात, सांगतात तुझी बहुतेक नारदाची भेट झाली असावी, आणि त्याने डोक्यात घातल्यामुळेच तुझ्या डोक्यात हे चाललंय. चला, नारदानी डोक्यात काय घातलंय हे कळायचं असेल तर नारदाच्या बापालाच भेटायला हवं, दुसऱ्या कोणाकडून हे समजणं शक्य नाही. म्हणून भारद्वाज ऋषी वाल्मिकींची भेट ब्रह्मदेवांची घालून देतात, आणि मग ब्रह्मदेवांच्या भेटीत ब्रह्मदेव त्यांना सांगतात की तुम्हाला नारदानी ज्यांची कथा लिहायला सांगितलंय त्याच माणसाची कथा लिहा. माणसाची कथा लिहायची? हो. कोणता माणूस? पृथ्वी तलावर राम नावाचा राजा आहे. कौशल देशच्या इक्ष्वाकू वंशातल्या महाराज दशरथाचा पुत्र राम, ज्याचं अनेक वर्षापासूनचं राज्य सुखा समाधानाचं आहे, ज्यानं मनुष्यासाठीच्या अनेक मर्यादा घालून दिल्या आहेत, ज्या मर्यादा पुरुषोत्तम या नावानेही तो ओळखला जातो, ज्यानं घालून दिलेल्या मर्यादांवर कलियुगापर्यंतचा पुरुष जरी चालायला लागेल, माणूस जरी चालायला लागेल, तरी त्याच्या आयुष्याचं सार्थक होऊन जाईल. कलियुगातल्या प्रत्येकाला ही कथा लाभदायक ठरेल. रामाने घालून दिलेल्या वस्तुपाठावर जर माणूस जगायला लागेल, दिलेला शब्द मोडायचा नाही हे जर पाळायला लागेल, तर रामराज्य येईल. आपल्याच पत्नीशिवाय इतराचा विचारही करायचा नाही हा विचार कलियुगातल्या माणसांच्या मनामध्ये आला तर रामराज्य येईल. कितीही संकट येऊ देत, डगमगायचं नाही ही खात्री लोकांच्या मनात पटली की रामराज्य येईल. आपल्या पत्नीचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे याची जाणीव जेव्हा रामचरित्रातून कलियुगातल्या माणसांना होईल तेव्हा रामराज्य येईल. आणि महर्षी वाल्मिकी तुम्हाला ही रामकथा लिहावी लागेल, आणि त्याच रामप्रभूच्या कथेमुळं कलियुगातल्या अनेकांना रामाच्या निकट राहण्याची संधी मिळणार आहे. अहो काय आनंद वाटतो ना, काय काय कसं अगदी गीत रामायण ऐकताना सुद्धा स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती असं म्हणताना आम्ही त्यात हरवून जातो. दोन ओढणक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे ऐकताना काय कशा भावना येतात ना. रामायणाची रूपांतर कितीही होऊ देत, कितीही होऊ देत, मग ते तुलसीदासांचं रामायण असो, आमच्या गदिमांनी आधुनिक वाल्मिकींनी केलेलं आमचं गीत रामायण असो, की मग हिंदी रामायण ऐकताना आम्ही लवकुशानं गायलेलं गाणं देखील असो, कोणतंही असो, त्यात आम्ही तल्लीन होऊन जातो. माझ्या प्रभू रामचंद्राच्या निकट झाल्याचा भाव माझ्या मनामध्ये येतो. आएंगे राम, राम आएंगे तो पालना झुलाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. किती लगेच ना, म्हणजे आम्ही इतकी छान कनेक्ट होतो. आम्ही शबरीशी कनेक्ट होतो, आम्ही शबरीशी जोडल्या जातो, आम्ही अहिल्येशी जोडल्या जातो, आणि मग त्या भावना आमच्या मनामध्ये यायला लागतात. म्हणूनच रामकथा लिहिणं आवश्यक आहे असं वाल्मिकींना सांगितलं जातं, आणि वाल्मिकी डोळे झाकून बसतात. तोच झर 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 रामाचा जीवनपट महर्षी वाल्मिकींच्या डोळ्यासमोरून तरळून जाऊ लागतो, आणि ते कथा लिहायला प्रारंभ करतात. तीच शांतेच्या कथेपासून, ती शांता जी काल आपण अभ्यासली आहे, तिथून रामजन्माच्या रामचरित्राच्या कथेला प्रारंभ होतो.
नमस्कार.